चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जे प्रेक्षक दुबई असतील त्यानंतर सौदीवरून कुवेतवरून ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक चांगली बॅटर पाहायला भेटेल. सौरभ पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. जिथे वॅकंट झोन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. आणि या बाउंड्रीच्या बाहेर जे प्रेक्षक बसले आहेत त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना. बाउंड्रीच्या बाहेर जर आपण झेल टिपताय तर सालिकबा यांच्याकडून 50 रुपयाचा कॅश प्राईज. बाउंड्रीच्या बाहेर जो झेल पकडेल जो प्रेक्षक त्याच्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राईज. नक्कीच बासिल भाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राईज. बघा 150 रुपये एक कॅश घ्या. 150 रुपये 5 घेतला आता दिवस निघून गेला तुमचा. नेक्स्ट बॉल. आळबॅटने जिथे ऑन साइडला फटका सजवलाय. गॅप सिलेक्शन चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा भेटतील 4 4 4 चौकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय आणि एकूण धावांचा विचार केला तर 5 धावा आपल्याला पाहायला भेटतायत. वा काय चेंडू पाहायला भेटलाय तिथे. नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने यस्टर मागे थोडासा मिसफिल होताना पाहायला भेटले, परंतु चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. APL सीझन 1 पर्व पहिल्या स्पर्धात एक चांगलं आयोजन नियोजन आणि संयोजन आपण पाहतोय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला भेटलाय. पंच पाटील सर आम्हाला सांगतील की हा वाईड बॉल आहे आणि आव्हानचा धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाईल. धावसंख्या संघाची 6 6 ऑन स्कोर बोर्ड. 6 धावा धावकर पाहायला भेटतात. चेंडूला उडवलाय. जिथे चेंडू जातो दूर 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 आणि भुरकळ सीमारेषा पार. षटकार. नक्कीच या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र डबल फिगर अर्थात दुहेरी धावसंख्या देताना पाहायला भेटतो. 12 ऑन द स्कोर बोर्ड. शोएबच्या बॅट मधून हा षटकार आलाय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. जिथे मैदानाच्या आत नक्कीच स्वतःच्या डगआउट मध्ये सेफ. आता मात्र एका धावेने स्कोर करण्याचा तेरा धावा झाल्या आहेत. नक्कीच यासाठीच आम्ही सूचना देतो आपला की 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये ठेवा. 13 धावा झाल्यात. 13 ऑन द स्कोर बोर्ड. तिसरा बॉल पंच एक आहे कधी. ओके मी टीमला विनंती करेन आपले दोन्ही 12th मॅन दोन्ही संघाचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, कारण की स्कोरच्या भूमिकेत आम्ही चांगलं काम करत असतो, परंतु नक्कीच काही चुका माणसाकडून होतात आणि त्या चुका तुम्ही पदरात घ्याल अशी आशावादी भावना व्यक्त करतो. हलका ड्राईव्ह झालाय. कार्पेटचा चेंडू आवडतोय. डीपला प्रोटेक्शन ठेवलाय. तिथे 2 धावांचा नक्कीच चांगलं रनिंग टीम पाहायला भेटलंय. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 16 या धावसंख्येवर. 16 ऑन स्कोर बोर्ड. जिथे पहिलं षटक यशस्वीरित्या संपन्न झालंय. पहिल्या षटकाखेर 16 धावा धावकर पाहायला भेटत आहेत. बिनबाद 16 असं
नासरने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर मोहसिन आणि सलमान भाई यांच्याकडून 500 1000 रुपये ते कॅश प्राईज. फक्त 500 म्हणजे 250 कंजूसपणा आहे साहेब हा. नक्कीच 500 लावल्यानंतर बॅटरला एक उत्साह येतो. 1000 रुपयाचे जेवण काहीतरी करू शकतो. बघा सीमारेषेच्या बाहेरच्या कॅच पकडताय त्याचा प्राइस वाढलाय. सालिक कोकाडे यांच्याकडून 100 रुपये, सलमान भाई यांच्याकडून 100 रुपये, 200 रुपये. पहिला चेंडू घेऊन तिथे बॅटचा स्टिकरला चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. वा काय थ्रो पाहायला भेटलाय, काय फिल्डिंग पाहायला भेटले. नक्कीच उमेर यांचं यानं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत होत आहे. नक्कीच चांगलं स्कोरर त्यांनी सकाळपासून आम्हाला सहकार्य केलंय. थोडेसे आराम करून आलेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका साकारायची आहे. या डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव ऍड केले जाईल ते स्कोर कार्डवर. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हुजेफ मैदानात पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवर गोलंदाजी सातत्याने तिथे होताना पाहायला भेटते. वेग आहे, वेगासोबत त्याची लेंथ सुद्धा पाहायला भेटते. एक वेगळी बॉलिंग ऍक्शन, भन्नाट वेग, शरीराचा वेध घेतोय. पायाला ब्रश झालाय चेंडू. तदनंतर पॉइंट मधून प्लेअर आलाय, थ्रो करेल. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. मागील 3 चेंडू चांगल्या लेंथवर टाकतोय. नक्कीच एक वेगळी बॉलिंग ऍक्शन त्याचे पाहायला भेटते. एम अश्विनची जाणीव करून देणारी ही बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू नक्कीच बॅटच्या बॉटमला लागलाय, खाली लागलाय. त्यानंतर चौथी सिंगल या षटकात प्राप्त होताना पाहायला भेटते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र 20 ऑन द स्कोर बोर्ड. 20 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. धावा रोखल्या गेल्यात या षटकामध्ये. नक्कीच पहिल्या षटकामध्ये केवळ 16 धावा होता, परंतु या षटकामध्ये केवळ 4 धावा. 20 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. 21 धावा, 21. धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेत, झेलची संधी आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये एक चांगला झेल. संपतो फलंदाजाचा खेळ. बॅटर मात्र शुएब डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटला. न्यू बॅटर चला त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात, केवळ 5 धावांवर अंकुश ठेवलाय. धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला भेटतोय तो गोलंदाज हुजेफ याचा. न्यू बॅटर मैदानाच्या आत. सामित न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. नक्कीच आराडी गावचे बरेच क्रिकेट प्रेमी संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखल होत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वर्तमान सुद्धा थोडासा आराम करताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच नेक्स्ट मॅच साठी ते नक्कीच तयार असतील. शेवटचा चेंडू या षटकातील. नेक्स्ट बॉल
भन्नाट वेग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल. ज्या पावली मैदानात आला त्याच पावली मैदानातून बाहेर येतोय. गणपती आला कधी आणि गणपती विसर्जित झाला कधी. 2 षटक संपले. 2 षटका अखेर धावसंख्या संघाची 21 धावा खर्च केल्यात केवळ 5 आणि 2 महत्वाचे विकेट घेतलेत ते हुजे प्याने. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाचा दाखल व्हा. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि यानंतर तयार राहायचं आहे. गोलंदाज मार्को शेवटचे षटक घेऊन गोलंदाज माजिद. सलमान सरकोट यांच्याकडून लगातार ते 3 षटकार आले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. 2000चं कॅश प्राइज नक्कीच यांच्याकडून दाखल होताना पाहायला भेटतंय. हा चेंडू डिप्सकर लेग रिझनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय जिथे या 2 धावा ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. तेवीस धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. 23 ऑन द स्कोर बोर्ड. षटकारांच्या ट्रिक साठी सलमान सरकोट यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज नासार याच्यासाठी असतील. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. आउट ऑफ द लेग स्टंप वाईड बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. 24 धावा. तिसरा षटक मार्गस्थ असताना पाहतोय शेवटचं षटक जिथे प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. कॅच पकडली तर 200 रुपये. पुन्हा एकदा नक्कीच मैदानाच्या आत आपण पाहतोय जिथे वॅकंट झोन आहे ना तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑन मध्ये जिथे डीपला प्रोटेक्शन ठेवलं होतं परंतु याच दरम्यान धावा अर्जित केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्या होत्या संघाची 26. उमेर आलाय स्कोररच्या भूमिकेत. सकाळपासून चांगली स्कोरिंगची भूमिका येणाऱ्या कालावधीत प्रोफेशनल स्कोरर म्हणून आपल्या शिवधर मध्ये भेटलाय. नक्कीच नेक्स्ट बॉल बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच जर ओपन ग्राउंड असतं ना तर लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये हा चौकार असता. नक्कीच परंतु आपला नक्कीच नक्कीच आयोजकांना सुद्धा चांगलं सहकार्य उमेर भाई यांच्या माध्यमातून प्राप्त होताना पाहायला भेटतंय. नेक्स्ट बॉल जिथे चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू झालेत आणि 27 धावा. नक्कीच नवशासाठी हा पहिला चेंडू असेल फेस करत असताना. यावेळेस फटका फसलाय जिथे शॉर्ट मिडऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर 1 धाव. या 1 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्येच्या संघाची 28. 28 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात परंतु तदनंतर चांगल्या लेंथवर गोलंदाजी केले. सलमान भाई सरकोट यांच्याकडून षटकारांसाठी 2000चा कॅश प्राइज. नक्कीच हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. वाईड बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्या संघाची 29. चेंडू शिल्लक असतील ते 2 चेंडू शिल्लक असतील.
नेक्स्ट बॉल यावेळेस आडवे वाटणे बिग हिट मोठा प्रहार जिथे वा काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटले ते सौरभ याच्या माध्यमातून 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय फक्त करतच राहतील धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय परंतु कौतुक करावं लागेल ते सौरभ याचं नक्कीच धावा रोखल्या गेल्या त्या संपूर्ण 5 आपल्या संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण लढतीमध्ये असे तुमचे एफर्ट नक्कीच संघासाठी फायदेशीर ठरतात आणि शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष असेल चला स्पीडअप घ्या घाई करा मित्रांनो नक्कीच शेवटच्या चेंडूवर सुद्धा झेल झाला असता पण तो साईल होता चुका होताना पाहायला भेटलाय 3 षटक संपुष्टात आलेत 3 षटकाखेर धावसंख्येची संघाची 31 धावा बनवायचे 18 चेंडू आणि 32 धावा लाईनअपने मैदानाच्या दाखल व्हायचा आहे लाईनअपने वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय सूचित करतोय यानंतर जर तुमची शिस्त या मैदानाच्या आत पाहायला भेटली नाही तर आयोजकांमार्फत तुमच्या संघाला दंडित केलं जाईल याची नोंद घ्या कॅप्टनसाठी या सूचना आहेत आम्ही वारंवार सूचना देतोय ही स्पर्धा फक्त खेळासाठी नाहीये तर तुमच्या शिस्त प्रिय अशा वागणुकीसाठी सुद्धा आहे याची नोंद घ्या मित्रांनो चला बॅटर पाठवा नक्कीच नासर यांचं जर पाहायला गेलं ना तर प्रॅक्टिस मध्ये धडाकेबाज फलंदाजी करतात परंतु रिअल मॅच मध्ये आज त्यांना सूर सापडलेला नाहीये नक्कीच गोलंदाजी कशा प्रकारची केली जाईल पाहणं गरजेचं असेल 18 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या तर नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आत हुजेफ आणि या ठिकाणी स्पर्धेच्या अनुषंगाने असिलबाई धनसे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतात त्यांचं सुद्धा मी मनस्वी हार्दिक 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 स्वागत करतो सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत ना त्या सर्वच प्रेक्षकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो जी स्पर्धा पाहण्यासाठी सीमारेषेच्या बाहेर ते प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत सगळ्या महत्वपूर्ण मॅच कडे जिथे सेकंड इनिंग होईल सुरू आता 18 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत काय घडेल मैदानाच्यात पाहणं गरजेचं असेल चला स्पीडअप घ्या घाई करा अजून एक मॅच बाकी आहे 5 वाजत आलेत अठरा चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत हुजेफ आणि आत आपण पाहतो जिथे पहिलं षटक घेऊन शोएब दाखल होताना पाहायला भेटतोय
पहिलं षट घेऊन पहिला बॉल घेऊन प्ले शरीफ दाखवताना पाहायला भेटतोय. हाफ ट्रॅकर त्याच्यावर डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. धावसंख्येचं खातं अकाउंट ओपन झालंय एका धावेने. मराठी प्रीमियर लीग पहिलं पर्व या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय ना, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 आदरणीय मोहम्मद भाई यांच्याकडून आम्हाला प्राप्त होतं. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे मेडल आम्हाला प्राप्त झाले ते मुजीब ठाणगे यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून ही चांगली दर्जेदार पिच आपल्याला पाहायला भेटते ते शहजाद डावरे असतील, फाद धनसे असतील, अहमद सोगे असतील, यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन. ज्यांच्या माध्यमातून हे आम्हाला मैदान प्राप्त झाले ते जमीर मोमीन असतील. या सर्वच नक्कीच आम्हाला सहकार्य करणारे व्यक्तिमत्वांचा मी आभार व्यक्त करेन. ज्यांच्या माध्यमातून हे चांगलं डेकोरेशन आणि मंडप आपल्याला पाहायला भेटते ते शाकीर भाई यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन. तदनंतर यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम जय स्पोर्ट, जय गणेश स्पोर्ट, मयुरेश आणि तदनंतर धीरज यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन. पहिल्या दिवसातील शेवटचे काही सामने शिल्लक असताना आपल्याला पाहायला भेटत येतात. पहिल्याच चेंडूवर आक्रमण, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा भेटतील 4 साहिलच्या बॅटमधून. हा चौकार. पहिला चेंडू फेस करत असताना 5 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यावेळेस डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय, जिथे 3 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण पाहायला भेटत आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या अनुषंगाने सनवला सरकोट हे सुद्धा दाखल होत आहे. त्यांचा सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. आपण आलात या कार्यक्रमाचे शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनस्वी हार्दिक आभार. 3 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण पाहायला भेटत आहे. यानंतर अल्तमश आपण सुद्धा तयार राहायचं आहे. एक महत्वपूर्ण मॅच आपले सुद्धा पाहायला भेटेल. बारचेली रिंगेज यष्टन मागे चांगलं गॅदर केलंय, चांगली किपिंग. डॉट बॉल आलाय, नेट धाव चेंडू आलाय. या आराठी गावचे जे मस्जिदचे मौलाना आहेत आदरणीय श्रीमान अरफात जावरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी दाखवले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण साहेब व्यासपीठावर यायचं आहे. अरफात जावरे साहेब नक्कीच हिंदूंमध्ये ब्राह्मणांना आणि मुस्लिम समाजामध्ये मौलानांना अतिशय इज्जत आणि सन्मान दिले जाते. या स्पर्धेच्या अनुषंगाने मी मौलाना साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर त्यांना बनवायचं आहे. हा चेंडू स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवायचा होता, जिथे शॉट मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल आलाय, नेट धाव चेंडू आलाय. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला भेटतंय. 5 चेंडू आणि 6 धावा धावा रोखल्या जात आहेत गोलंदाज शोएबच्या माध्यमातून. नक्कीच आज जरी गर्दी नसेल परंतु उद्या मात्र गर्दी अलोट आपल्याला पाहायला भेटेल. 5 चेंडू आणि 6 धावा. षटक संपलाय. चला दुसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय.
दुसरा षटक घेऊन नासर मैदानाच्या दाखल होतोय. वलिद पसवारे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नव्या मॅचच्या दिशेने जिथे पहिला चेंडू भन्नाट वेग, वा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच अराठी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच नासर मैदानाच्या आत आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. नेक्स्ट बॉल, हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉल, अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाईल. धावसंख्येत बदल होताना पाहायला भेटतोय. 7 धावा धावकर पाहायला भेटतायत. 32 धावा डिफेंड केल्या जातील का पाहणं गरजेचं असेल. यावेळेस सरळ वाटतंय, बिग हिट, चेंडूला भिरकावून दिलाय, गर्रकन सीमा रेषा पार, षटकार आलाय. आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र डबल फिगर अर्थात दुहेरी धावसंख्या ट्रॅव्हल झालाय. 13 धावा धावकर पाहायला भेटतायत. नासर याच्यावर आक्रमण झालाय आता मात्र मित्रांनो. साहिलच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. साहिलने मात्र आज प्रभावी केलंय, चांगली बॅटिंग त्याची पाहायला भेटले. यावेळेस पुन्हा एकदा वा, डान्सिंग द ग्राउंड, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, सीमा रेषा पार, षटकार, बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत षटकार. आणि 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 19. नक्कीच एखाद्या गोलंदाजाची कौतुक केली ना दादा की त्याची लेंथ बिघडते, आणि तेच 2 चेंडूवर पाहायला भेटली. एक्सप्रेसला आता मात्र हायवेवर फेकून देताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा तिसरा खणखणीत षटकार. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंगला येताना काय खाऊन आलाय साहिल पाहणं गरजेचं ठरेल. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज आजच्या पहिल्याच पर्वातील पहिल्याच दिवसातील साहिल ठरतोय. विजयासाठी केवळ 7 धावांची गरज. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईड प्लस 19. वाईड प्लस 1 अर्थात 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 27. पहिले षटक दादा चांगल्या पद्धतीचं होतं, परंतु हे षटक महागडं ठरतंय. नक्कीच खरपूस समाचार घेतला जातो, आक्रमण केले जात आहे, बिग हिट केले जात आहेत. यावेळेस फटका फसलाय, जिथे चेंडू हवेत आणि या मैदानाच्या आत चांगला झेल, परंतु नक्कीच चांगली स्मॉल बट स्वीट इनिंग साकारून साहिल मैदानाच्या बाहेर त्यांना पाहिलं. न्यू बॅटर 12th मैदानाचा दाखल व्हा, कारण की अजून एक मॅच बाकी आहे. विजयासाठी केवळ 5 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आत रमीज मैदानाच्या दाखल होतोय. रमीज न्यू बॅटर. 5 धावांची गरज आहे, त्याला स्पीडअप घ्या, घाई करा. नक्कीच हा चेंडू निर्धाव आलाय, समीकरण बदललाय, जिथे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. नक्कीच शेवटचा चेंडू पर्यंत सामना जाईल का, परंतु हुजेब आहे स्ट्राइक एंडला. 6 चेंडू 5 धावा. क्रिकेटमध्ये अशा मॅचेस आपण बऱ्याच पाहिलेल्या आहेत. 6 चेंडू 5 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा, अजून एक मॅच बाकी आहे. चालू सामन्यातील विजेता आणि त्यानंतर
अरम 11 आराठी अशी मॅच होईल. चालू सामन्यातील विजेता संघ आणि अरम 11 आराठी. शोहेब शेवटच्या षटक घेऊन चला स्पीडअप घ्या, घाई करा. हा चेंडू पहिलाच चेंडू फेस करत असताना चेंडूला पाठवून दिलंय. विजयी षटकार येतोय. चला कॅप्टन त्वरित या. कॅप्टन साहिल